दीडशा ना अधिक कसो माया, कारण खरं बोलणं ना, खरं बोलणं सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटणार नाही जे असं खरं सगळी माय बी बचत नाही. तुम्हाला सांगतो आज जर का तुम्ही सासूचं केलं ना माया हो, तुम्ही जर आज सासू सासऱ्यांची सेवा केली ना तर तुमचे लेकरं बघतात ते घरात मन मायबापनी मन आजी बाबांनी सेवा करेले मनीषने आमना घरमा परंपरा आहे माल करणं पडेल. आणि तुम्ही जर सासू सासऱ्याला आखली ती ना पोरी पहिलेच तयारी मारातच हो, कारण की ना जुने कीर्तनकार सांगायची जी भाऊ हा एक म्हातारा आहे ना घरात जर अडचण होतं ती सुनबाईनं सांगितलं तुम्ही घरात असतात म्हणल्यावर एक काम करा म्हणले ते गुरंढोरांचं चारा ठेवायचं घर असायचं का, त्याला आमनाकडे डोरघर म्हणतास, तुम्हाकडे बी डोरघरच म्हणतास का. नाही मी इथलं विचारले ना, कारण कसं मी दोंडायचा ते नीतपर्यंत येईल शेवा 12 कोस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होत, तुम्हाकडे वेगळं म्हणतस होती बा असं मनीषीने विचारले राहील, तुम्हाकडे बी डोरघरच म्हणतास का. बरे बा कसं आहे ना दोंडाजांकडे वेगळं म्हणतो तुम्हाकडे वेगळी पद्धत, आता आमनाकडे याची पद्धत आहे माणसं मरेलवर शेल गावतोस, तुम्हाकडे असं आहे का, म्हणजे जवळजवळ सारखंच आहे बुवा. म्हाताऱ्याला त्या ढोरघर मध्ये टाकलं, गुरंढोरांचा चारा ठेवायचं गुरंढोर बांधायची जागा होती का तिथं म्हाताऱ्याला टाकलं आणि म्हाताराला तटे टाकी दिना, म्हातारा जोडे घंटा बांधिना आणि दोरी म्हातारा पण आणि घंटा किचन रूम मा. म्हाताराला जर पाणी लागणार ते ती दोरी खेचे म्हणजे किचन रूम मा घंटा वाजे, मग ती सुनबाई ना तुला दाट दे म्हाताराना म्हणजे तिना पोरगाले जाय रे बाबाला काय लागला ना देखील रे, मग तो पोरगा आहे बाबा काय पाहिजे काय भाऊ मला पाणलंय रे भाऊ, मग तो पोरगा पेऱ्या मारे बाबा काय पाहिजे चहा पाहिजे बाबा काय पाहिजे जेवण पाहिजे, तथा घंटा वाजे का तो पोरगा ना तू देखाल जाय. आणि नेमका म्हातारा मरणा आपलं पद्धत आहे, माणूस मरानंतर त्यांना कपडा लत्ता ज्या वापराना भांडा त्या बडा संगीती देना पडतात, बरोबर आहे ना. नेमका तो घंटा सोडा पोऱ्याने आणि बाप ना प्रेत जवळ ठेवा, नातू म्हणे पप्पा काय करा ना म्हणे काय नाही भाऊ हे बाबा नाही बाबांना सांगे वाटला नका हो, मग तुम्हाला टाइम का नवीन खर्च करायला लावू शकतो. सांगायचं तात्पर्य तुम्ही जे पेरणार आहे तेच उगवणार आहे, बरोबर आहे ना. मग कर्म माणसाला सोडत नाही, जसं आपली सावली आपला साथ सोडत नाही ना ठीक त्याप्रमाणे कर्म सुद्धा आपली साथ सोडत नाही. हा झाला साधू संतांचा दृष्टांत, मध्ये सांगून गेलो ते संसारी लोकांचा दृष्टांत, म्हणजे आपल्यालाही चुकत नाही तुम्ही जे